फोटोमध्ये दाखवलंय. हो वा, खूप भारी आहे. आम्ही चाललो आता. कुठे चाललो आता मला आपण चाललो शिबुयाला. आम्ही चाललो शिबुयाला. वी आर ऑल ड्रेस्ड आता आम्ही जुरो लाईन पकडणार आहे. बाय बाय. जपानमध्ये असं जेव्हा पण तुम्ही कुठला एस्केलेटर वगैरे घेता तर तुम्हाला यू हॅव टू स्टँड ऑन द लेफ्ट साईड सो दॅट ज्यांना घाई असते ते राईटने जाते. सो इथे उभं राहायचं. इथे मग लोक निघणार आणि आपण या लाईनच्या आतमध्ये थांबायचं सो दॅट जे लोक उतरतात त्याच्यामध्ये येणार नाही आपण. JA11. हे आहे शिबुया स्टेशन. एकदम सिस्टमॅटिक आहे. राईटमधून वरती लोक चालले आहेत आणि लेफ्टने खाली येत आहेत. इकडे कन्स्ट्रक्शन चाललं आहे पण इकडं जास्त क्लीन आहे आणि वेल मॅनेज्ड आहे. इकडे कम्प्लीट जाळ्या वगैरे लावलेत आणि हे त्यांनी दोन्ही साईडला असं बॅरिकेडसारखं केलं. सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे खाली धूळ अजिबातच नाही आहे कन्स्ट्रक्शन चालू असताना सुद्धा. वाव. आम्ही आलोय शिबुया क्रॉस वॉकच्या इथे. द फेमस शिबुया क्रॉस वॉक. ही एवढी मोठी जी लाईन तुम्हाला दिसते ती फक्त या हाचिको डॉग सोबत फोटो काढण्यासाठी आहे. ज्या डॉगचं स्टॅच्यू आहे त्याचं नाव होतं हाचिको आणि तो हाचिको नेहमी त्याच्या ओनर सोबत शिबुया स्टेशनवरती जायचा आणि तो परत येताना हाचिको परत त्याला आणायला सुद्धा यायचा. तर एक दिवस असं झालं की त्याचा जो ओनर आहे तो गेला कामावरती पण तो परत आलाच नाही बिकॉज त्याची डेथ झाली आणि हे हाचिकोला माहीतच नव्हतं. पण हाचिको तब्बल 10 वर्षे त्या एकाच जागेवरती जाऊन नेहमी उभा राहायचा त्याच्या ओनरची वाट बघत. गाचा स्टोर आहे पूर्ण. हे लोक इथे कचरा जो खाली पडलेला आहे तो उचलतात स्वतःहून. एकदम छोटी गोष्ट पण मिस नाही करत आहेत लाईक सिगरेट वगैरे. बिल्डिंग माणसासारखी आहे, रोबोटसारखी. काय बोलते
नवीन शूज घेतले. हॅरी पॉटर. हॅरी पॉटरचं सगळे सामान आहेत, सगळं. आणि स्निच मध्ये आम्ही आता आलो आहे उएनो पार्कमध्ये. आणि त्याचं एंट्रन्स बघूनच, म्हणजे व्हिडिओजमध्ये बघितलेलं किंवा लाईक फोटोजमध्ये तर खूप बघून झालं आहे, बट इकडे खूप यूज आहे हे. आणि म्हणजे जपाननं एक एक गोष्ट अशी एक्सीड करतच चालली आहे. माझे एक्सपेक्टेशन्स बिलकुलच थोडे पण कमी नाही झालेत, उलटा ते असे, म्हणजे मी कमीच एक्सपेक्ट केलेलं, एवढं जास्त एक्सपेक्ट करून पण ते खूप कमी आहे. एवढं भारी आहे जपान. आणि आता हे उएनो पार्क आहे, मी तुम्हाला एंट्रन्स दाखवते. इकडे मागे सगळं म्हणजे फूड सेक्शन एरिया आहे, मागे आहे ते आहे उएनो पार्क. हे त्याचं एंट्रन्स आहे. क्रेझी क्रेझी एंट्रन्स. किती शांत आहे, शांतता. हे वाईन मेजी श्राईनमध्ये जातं. तर इथे जे मागे आहेत ते सगळे वाईनचे बॅरल्स आहेत. जे जो मेजी होता त्याने वेस्टर्नायझेशन एक्सेप्ट केले. सो जॅपनीज आणि वेस्टर्नचं कल्चर त्याने एक्सेप्ट करून मग फ्रान्सवाल्यांनी हे बॅरल्स असे त्यांना गिफ्ट केले किंवा असं दिले. तर मग त्यांनी हे सगळे ओव्हर दीज इयर असं त्यांनी लावले. आणि सेम तिकडे आहे जे आहे साकेसाठी त्याचे वेगळे, बट ते जे आहे ते त्याच्यामध्ये साके आहे जे रॅप केले आहे. ढग बघितलं आणलं ते आधी जायच्या आधी इकडे हात धुवायला लागतात, मग तुम्ही एंटर करू शकता. तर इकडे लोक त्या पाटीवरती प्रेयर लिहितात. म्हणजे तुम्हाला जे हवं आहे ते तुम्ही लिहायचं आणि इथे सो तुमचे प्रेयर जे आहेत ते खरे होतील.
मी टॉयलेट्स पण क्रेझी आहेत. हे जे आहे क्लोज असं होतं, सर्क्युलर. इथे गार्डन आहे. हे जे आहे साईडला ते बसायला गेलं आहे, म्हणजे तुम्ही चालले थकले तर इथे बसू शकता. किती विचार करतात प्रत्येक गोष्टीमध्ये. ऍक्टिंग कर, छान आहे. ऍक्टिंग तर करायला लागेल. नाही, खरंच चांगलं आहे. मी टेस्ट आनंद घेते. क्यूट आहे. त्याचं खूप पिंक आहे. ते पाणी आहे 110 येनला. म्हणजे किती रे? म्हणजे 70 रुपये. 70 रुपयाला किती लिटर पाणी आहे? 70 रुपयाला 285 लिटर. 285 लिटर. हे सेम 70 रुपयाला नाही महाग आहे. 180 महाग आहे. आणि महाग आपली आहे. बॉटल आहे ती 100 येनला 2 लिटर आहे. 2 लिटर आहे. हो. 100 येनला 2 लिटर एवढी मोठी बॉटल. रात्रीचे 9 वाजलेत आणि स्टेशन एकदम खूपच खाली झालं आहे. म्हणजे 6 वाजल्यापासूनच इथे अंधार होतो एकदम, जसं की आपल्याकडे 8-9 वाजेपर्यंत असतो तसा. इकडे वेंडिंग मशीन्स वगैरे आहेत स्टेशनवरती, जिथून आपण कॉईन टाकून काही घेऊ शकतो. आणि हे जे समोर आहे ना, ते बसायला वगैरे आहे. तिकडे पेड नाही आहे, वेटिंग रूम आहे की ट्रेन येईपर्यंत तुम्हाला वेट करण्यासाठी ते आहे. शिबुया स्क्वेअरला आलो आहे रात्रीचं. सकाळी येऊन गेलो पण परत रात्रीचं आलो, कारण की सगळेजण त्याचसाठी येतात इकडे. ते स्क्वेअरवरती जे क्रॉसवॉक आहेत ते सगळे एकसाथ चालू होतात, म्हणजे सगळे एकसाथ सिग्नल सुटतात आणि तिकडे चालायला लागतात. सो ते बघायला खूप मस्त मजा येते. सो आता आपण तेच बघायला आलो आहे. क्रेझी. झाला असता इकडे बिग कॅमेरामध्ये फोन घ्यायला इकडे बंद असतं. 10 वाजता हां हे घेतलं, पण त्यांना म्हटलं की म्हणजे त्यांना अजून काही ते दाखवायचं साठी रिक्वेस्ट केलेली, बट नाही, बिकॉज त्यांचा टाईम झालेला. आम्ही 10 मिनिट्स आधी गेलेलो, तर ते आम्हाला आतमध्ये येऊन दिलं. पण 10 वाजले बरोबर. 10 वाजता बंद झालं ते. बंद 10 वाजता बंद झालं. 10:02 बंद.
किती जास्त टाईमचे पक्के आहेत हे सगळे. ह्याला म्हणतात गाचा, जे मगाशी आय गेस मी दाखवलं असेल. तर आता आम्ही इथून गाचा एक घेणार आहे. ही जी मशीन आहे इथे तुम्ही कॉईन टाकायचे, जसं की इथे लिहिले 400 येन. तर तुम्ही 400 कॉईन टाकायचे इकडे, 400 येनचे, आणि हे फिरवायचं असं. मग हे फिरवलं की इथून जे बॉल्स आहेत त्यातला एक बॉल इथे खाली येतो, मग तो काढायचा. आणि त्या बॉलमध्ये जर तुम्ही ओपन केलं तर इकडे दिसतंय असे आतमध्ये छोटंसं टॉईज असतात. इथे प्रत्येकचं वेगवेगळं आहे. तर हे खूप फेमस आहे, गाचा म्हणतात त्याला. आणि इथे शिबुयामध्ये खूप अख्खं दुकान त्याचंच आहे, फक्त गाचा भरले. दोनदा फिरव. ओ आलेला आहे ओपन. काजू कोण आहे हा? दाखव. काजू आहे ते तुम्हाला नाही माहिती. नाही, ह्याची गर्लफ्रेंड आहे. ओ आम्हाला त्यांनी जापान की चाइनीज बेड आधे घंटे में जो जाना है. चार वेळा 4 वेळा. थैंक यू. पण तुला असं नाही कळलं का पाणी तर कमी लागलं. लूप भेटली तर नाही, एकच शेवटचा ओमुरायचं होतं. नाही ते सात नाही छोड़ना नहीं, जागते रहना, छोड़ना नहीं. हे काढलं तुम्ही? बॅग काढतो मी तो. आता घरी जाऊन काय त्याला इंग्लिश आलं. लास्ट स्टेशन आहे आणि इकडे जे लोक झोपलेले आहेत त्यांना उठवत आहेत सगळेजण येऊन. प्रत्येकाला जाऊन जाऊन ते लोक उठवत आहेत आणि आय गेस दे आर ड्रंक. 11 वाजता आमची जी लाईन आहे ती बंद होते. नाही नको नाही जायचं मला. तर झालं काय, आम्ही जो
जिकडे खात होतो त्याला खूप उशीर झाला आणि 12ला लास्ट आमची ट्रेन होती जी आम्ही मिस केली. म्हणजे आमचा 5-10 मिनटं उशीर झाला आणि सो आम्हाला ट्रेन नाही मिळाली. म्हणजे दुसरा ऑप्शन हा होता की एक ट्रेन पकडायची जी 2 स्टेशन आधी आम्हाला सोडू शकते. सो आम्ही मग ती घेतली आणि आता जे उरलेलं डिस्टन्स आहे विच इज 4 किलोमीटर्स 4 किलोमीटर डिस्टन्स 4.3 किलोमीटर डिस्टन्स आहे जे आता आम्हाला चालत जावं लागणार आहे. आता एकच सहारा आहे जो आमचे पाय आहेत. 3.9 किलोमीटर Japanese streets. खूप भारी आहे. कंपेरेबल नाही. पायनॅपल आहे. बरोबर आहे. युट्यूब लाईफ फ्लाईटमध्ये असो सामान ते लोक घेऊन जातात. मध्ये मध्ये स्लर्पिंग साऊंड.